भारत माता की। और हम हमारा हक मांगते नहीं किसी से भीख मांगते और हम हमारा हक मांगते नहीं किसी से भीख मांगते और शिक्षा के दलालों को जूते मारो सालों को और शिक्षा के मारो दलालों सालों को शेम 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 NDA शेख शाळांच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचं शिक्षणाच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचं शिके NDA शेम 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 ABVP मैदान में नीट छात्रों के सम्मान में ABVP मैदान में नीट छात्रों के सम्मान में ABVP मैदान में काय सांगाल कोणत्या मागण्यांना आज आपण आंदोलन करत आहात? आज काय सांगाल हा जो प्रश्न आहे सांगण्यासारखं भरपूर आहे, पण यामध्ये पाहण्यासारखंही भरपूर आहे. नीट यूजीची एक्झाम, नीट यूजी एक्झाम जे भारतामध्ये सगळ्यात जास्त मेडिकल एंट्रन्स एक्झामसाठी महत्त्वपूर्ण एक्झाम मानली जाते, परंतु आज कुठेतरी या भारतातल्या नीट यूजी म्हणजे एक लाख सीटसाठी 22 लाख विद्यार्थी बसतात. 22 लाख विद्यार्थी 10x10च्या खोलीमध्ये अभ्यास करतात, दिन रात्र मेहनत करतात. आपला नैराश्य, आपले एकटेपणा, आपल्या परिवाराचा आनंद सगळं काही सॅक्रिफाईस करतात आणि वर्षभर मेहनत करतात. आणि ते जेव्हा परीक्षा द्यायला जातात त्यावेळेस त्यांची परीक्षा फुटी म्हणून त्यांच्या तोंडावर एक उदासीनता दिल्या जाते. ज्या वेळेस हा विद्यार्थी अभ्यास करत असतो तो मोठे मोठे स्वप्न पाहत असतो. मोठे स्वप्न पाहताना कोणीतरी विद्यार्थ्यांची त्या स्वप्नाच्या मागे एखादा शेतकरी जर बाप असेल तर तो कर्ज काढून विद्यार्थ्यांना शिकवत असेल, एखाद्याच्या घरी दागिने गहाण ठेवून विद्यार्थ्याला शिकवत असेल. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा या विद्यार्थ्यांसोबत NTA सारखी जी एक्झाम घेणारी एजन्सी आहे ती एक्झाम घेणारी एजन्सी वारंवार अशा पद्धतीची गडबडी जर करत असेल तर कुठेतरी NTA निदेशकांनी इथे राजीनामा दिला पाहिजे. एवढंच नव्हे, ही जांच जरी CBIला सोपली गेली आहे, परंतु जिथे दोषी आहे हे सगळं प्रकरणामध्ये एक दोषी नाही, हा पूर्ण नेटवर्क आहे. हे शिक्षा माफिया, हे पेपर माफिया आहे. या पेपर माफियाला, या शिक्षा माफियाला, या भ्रष्टतंत्रामध्ये ज्या लोकांचे हात आहे या सगळ्या लोकांचे हात कापले गेले पाहिजे अशी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदची मागणी आहे. सोबत ही जी NTA कार्यप्रणाली आहे, NTAची शिक्षा प्रणाली आहे, परीक्षा प्रणाली आहे, याची व्यापक समीक्षा सुद्धा केली पाहिजे आणि कुठेतरी या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून एक विद्यार्थ्यांच्या हितार्थ एक सुरक्षा कमिटी, एक स्थायी सुरक्षा कमिटी स्थापित केली पाहिजे. आणि या कुठेतरी अशा पेपरफुटी ही सामान्य नाही आहे, ही मास लेवलची पेपरफुटी आहे. 95% पेपरफुटी झालेली आहे. ही मास लेवलची पेपरफुटी असल्यामुळे हे सामान्य नाही, हे देशद्रोह आहे असं म्हणायला हरकत नाही. अशा लोकांना देशद्रोही म्हणून अटक केली पाहिजे आणि याच्यावर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे. आपल्याकडे आर्थिक घोटाळा झाला तर मोठे कायदे आहे, भ्रष्टाचार झाला तर मोठे कायदे आहे, पण पेपरफुटीला एकही कायदा नाही. तर अशा वेळेस सुद्धा मोठा आणि कडक कायदा वापरण्यात आला पाहिजे. याच्यासाठी आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांताद्वारे आज मी पायल किनाके अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची राष्ट्रीय मंत्री म्हणून आज इथे प्रोटेस्ट करते आणि या नीट एस्पिरंट जे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छिते की तुमच्या संघर्षामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तुमच्या पाठीशी सदैव राहणार. भारत माता की जय. वंदे मातरम. Like, share, and subscribe. Test Tech News. Stay tuned for the latest updates.